नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चव्हाण आवी अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ क्रमांक 13 कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण पाठाकडे वळूया। कर्ते सुधारक कर्वे हा पाठ, या पाठाचे लेखक डॉक्टर गिरीश गोपाळ देशपांडे यांनी हा पाठ लिहिलेला असून एक प्रसिद्ध कवी आणि लेखक एप्सिलॉन, ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे त्यांचे कविता संग्रह, तसेच राजा शहाजी ही त्यांची महाकादंबरी, शिवछत्रपती ही त्यांची पटकथात्मक कादंबरी, आरण्यकांड, प्रचारक, पंचम स्तंभ, जन्मभूमी, पाताळ यंत्र इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। त्याच पद्धतीने शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रहसुद्धा त्यांनी लिहिलेला आहे। अशा पद्धतीचं चौफेर लेखन त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे, तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक समाजसेवकांची नावे ऐकलेली असतील, परंतु महर्षी कर्वे एक अतिशय सुबुद्ध आणि आपलं संपूर्ण जीवन हे स्त्री शिक्षणासाठी त्यांनी व्यतीत केलेलं आहे। आणि म्हणूनच त्यांचं जे स्त्री शक्तीविषयी किंवा स्त्री शिक्षणाविषयी त्यांचं जे कार्य आहे हे अत्यंत चिरस्मरणीय कार्य आहे। कर्वे यांनी आपली जी कार्यशक्ती आहे ती सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। तसेच महिला विद्यापीठ ही कल्पना त्यांनी मूर्त रूपात साकार केली। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो कर्वे यांना भारत सरकारने सन 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला, त्यांच्या कार्याचा गौरव केला। विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यामध्ये आपल्याला परिचय करून दिलेला आहे। मित्रांनो, एके दिवशी रेडिओवर अचानक बातमी येते आणि या बातमीमुळे लेखक म्हणतात की माझे आजोबा हे हळहळले, त्यांचे डोळे भरून आले। कारण ती बातमी होती भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। माझे आजोबा टिचले। मी लहान होतो, त्याच्यानंतर थोडंसं मला जाणवू लागलं की नातेवाईक नसलेल्या गृहस्थ 105व्या वर्षी त्याचं निधन होतं आणि कोणी नातेवाईक नसून सुद्धा त्या व्यक्तीसाठी समाजाचे डोळे भरून येत असतील तर ते असेच फुकट येत नाही। ते समाजाचे डोळे भरून येण्यामागे त्या माणसाचं जे महान कार्य आहे, हे महान कार्य खूप महत्त्वाचं होतं। कारण कोणी महान कार्य केलेलं असेल त्याच्यासाठी हा समाज रडत असतो। त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे यांचा जन्म ऐन स्वातंत्र्याच्या रणधुमाळीमध्ये झाला, तो म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी। त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं। विद्यार्थी मित्रांनो, हे स्वातंत्र्य तर कर्वेंच्या डोळ्यादेखत कमावले गेले, परंतु हे स्वातंत्र्य होतं फक्त राष्ट्रीय स्वातंत्र्य होतं। आणि महर्षी कर्वे यांना माहिती होतं की राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून भागणार नाही, कारण स्वातंत्र्य संपूर्ण हवे असते।
आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याचे 2 रूपं सांगितलेली आहे. ती म्हणजे एक राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि दुसरं म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य. तर राष्ट्रीय स्वातंत्र्य तर मिळालेच, परंतु संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला हवं आहे हे कर्व्यांना माहिती होतं. आणि म्हणून ते म्हणतात की राष्ट्रीय स्वातंत्र्य जरी मिळालं, परंतु अजून आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आणि संपूर्ण स्वातंत्र्य केव्हा मिळेल? तर त्यांचा विचार होता की आपल्या भारतातील जी स्त्री आहे ही गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमवल्यानंतर सुद्धा ती गुलामच राहील, आणि हे त्यांना दिसत होते. मग जर त्या स्त्रीला स्वातंत्र्य हवं असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत, आणि हे भान तिला केव्हा येईल? तर शिक्षणाशिवाय हे भान तिला येऊ शकत नव्हतं. त्याच पद्धतीने भारतीय जी स्त्री आहे ह्या स्त्रीवर असे संस्कार होते की ती गुलामीलाच आपला दागिना मानत असे. एकीकडे बघा, स्त्रीचे स्थान हे देवीचे स्थान आहे असे भासवले जरी असले तरी तिला शूद्र अतिशूद्र समजून तिचा प्रसन्न छळच केला जातो. सबब जर तिने शिक्षित व्हायला पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. परंतु मित्रांनो, असं जे कार्य करायचं होतं हे कार्य करणं म्हणजे अतोनात एक कठीण होते हे त्यांना दिसत होते. त्यावेळेला स्त्रिया चूल आणि मूल या पलीकडे स्त्रीला घराच्या बाहेरही निघता येत नसायचे, आणि स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असं त्यावेळेला वाटणे म्हणजे जणू काही खडकावर डोके आपटण्यासारखी गोष्ट होती. परंतु कर्व्यांना माहिती होतं हे जे कार्य आहे हे कार्य शांतपणे, सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे अशी धारावृत्त परिपूर्ण होऊ शकेल. अशी धारावृत्त म्हणजे काय? अशी धारावृत्त म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखं हे वृत्त होतं. कारण तो कालखंडच असा होता की त्या कालखंडामध्ये स्त्रियांना मुळीच कोणत्याही गोष्टीमध्ये सामावून घेतले जात नसायचे. परंतु कर्व्यांनी मनाशी खुणगात भांडली आणि सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडचणी येतील असे नव्हे, तर संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करायला लागणार होता, आणि असे केले तर आपला समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे त्यांना कळत होते. विद्यार्थी मित्रांनो, एखादं कार्य करायचं असेल तर ते कार्य करण्यासाठी कुठून तरी प्रेरणा हवी असते. कोणाकडून तरी आपल्याला प्रेरणा मिळायला पाहिजे, आणि म्हणून कर्व्यांना पंडित रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. त्या काळामध्ये ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा अगदी पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे संपूर्ण समाजाला दाखवून दिले. कुठचंही कार्य करायचं तर ते आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे, कारण हा समाज लगेच आपल्याकडे बोट दाखवतो. आणि म्हणून स्वतः कर्वेंनी एका विधवेशी विवाह केला आणि विधवा विवाह होऊ शकतो हा पाठच त्यांनी घालून दिला. आणि म्हणून या समाजाला, कर्व्यांना बोलायची सुद्धा सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत, विद्वत्तेचा ते महामेरू होते, आणि त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्याची कोणालाही हिंमत झाली नाही, कोणालाही ताकद झाली नाही, कोणीही धजलं नाही. आणि म्हणून महर्षी अण्णासाहेब धोंडो केशव कर्वे हे विद्वत्तेचा महामेरू असल्यामुळे त्यांच्याशी वाद कोणी घालू शकले नाही. आणि त्या काळचा जो समाज होता तो समाज केवळ सत्पुरुषांचा छळ करावा
एवढेच ऐतिहासिक कार्य त्या काळच्या समाजाने केलेले होते. आणि म्हणून तेव्हाचा जो आज्ञे समाज होता त्या समाजाने या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी मनुष्यवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता आणि म्हणून समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबाचे कपडे कुठेही फाटून जात. त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे त्यांना शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे अण्णासाहेब कधीही वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपाट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे कधीही विचलित झाले. संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला आणि अगदी त्या संत ज्ञानेश्वरांच्या कवितेप्रमाणे कर्व्यांचं जीवन राहिलं. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची मुहूर्तमेढ रवली. कालांतराने बालिका आश्रमाचे हिंगणघाट येथील स्थलांतर करून हिंगणे श्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतरण केले. विद्यार्थी मित्रांनो, निधी जमवण्यासाठी महर्षी कर्व्यांनी पैपैचा निधी व मुरुड निधी अशा 2 निधीचे प्रकार त्यांनी या दोन्ही प्रकारातून निधी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैपैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभवच. कर्वे स्वतः कधीही मोटार गाडी वापरत नसत. मैलोगंती स्वतः पायी चालायचे. आश्रमात ते पायी जात असत. समाजाचे पैसे वापरणे दूरच तर स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत असत. हे मात्र समाजाला माहिती होते. जेवढा खर्च ते स्वतःच्या घरात लागायचा तेवढे पैसे ते काढायचे. बाकीचे उर्वरित सर्व पैसे, आपल्या पगाराचे सर्व पैसे ते समाजकार्यासाठी वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती. ही जिद्द त्यांनी पाळली की या समाजाला आपल्याला सुस्वरूप करायचे होते. विद्यार्थी मित्रांनो, परंतु तरी पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते जास्त बोलत नसत, फक्त विचार करत आणि विचार पक्का झाला की आचरणात आणत आणि म्हणूनच त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात, त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर होते. आणि म्हणूनच लेखकांनी प्रस्तुत पाठाला जे नाव दिलेलं आहे कर्ते सुधारक कर्वे. विद्यार्थी मित्रांनो, बोलण्यापेक्षा महर्षी कर्वे यांनी कार्य करण्यावर जास्त भर दिला. विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे हे स्थितप्रज्ञ होते. स्थितप्रज्ञ म्हणजे काय तर स्वतःच्या दुःखात किंवा सुखात अविचल राहणे. कोणत्याही प्रकारचं दुःख व्यक्त करायचं नाही किंवा अतिशय आनंद झाला तर सुखही व्यक्त करायचं नाही. मात्र दुसऱ्याच्या दुःखात त्यांना खूप दुःख होत. दुसऱ्याच्या सुखात ते नेहमी सुखी असत. त्यांना आनंद मिळायचा आणि म्हणूनच त्यांना खरे स्थितप्रज्ञ म्हणून म्हटले जाते. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांचा विचार होता की कुणावरही ऋण ठेवायचे नाही आणि कुणाच्याही ऋणात आपण राहायचे नाही. आणि म्हणून कर्व्यांनी जर कुठे जेवले असतील तर उठताना त्यांनी त्या ताटाजवळ पैसे ठेवून ते उठले. आपल्यावर पैसे कोणालाही खर्च करू दिले नाही. इतरांना सहसा न साधणारे जे कार्य आहे हे कार्य महर्षी कर्वे यांना करायचे होते. आणि म्हणूनच पुढे महर्षी कर्वे म्हणतात की भारताचं जे अर्धा अंग आहे त्या म्हणजे स्त्रिया. भारताचा जो अर्धा समाज आहे तो म्हणजे स्त्रिया. आणि त्या स्त्रियाच जर अनपढ राहिल्या तर
आपला जो हा भारत आहे हा अर्धांग झालेल्या व्यक्तीसारखा होईल, की ज्याला आपण काय म्हणतो पॅरालिसिस. त्याने अर्ध अंग काय होतं, निकामी होतं. आणि म्हणून कर्वे म्हणतात की स्त्रिया जर अनपढ राहिल्या तर भारत सुद्धा अर्धांग झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशात आपण स्त्रियांना भारत माता मानतो, भारत माता म्हणजे आपली देवी, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो, तर दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. आणि हा जो चीड आणणारा विरोधाभास आहे, हा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ अगदी 5 स्त्रियांना दाखल करून घेऊन त्यांनी पहिलं विद्यापीठ स्थापन केलं. ज्या काळामध्ये आगबोटीने प्रवास करायचा होता त्या काळामध्ये अगदी महिने महर्षी कर्व्यांनी जग प्रवास केला. स्त्री शिक्षणाचे महत्त्व सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. आणि स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी ती स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. काय स्वप्न होतं विद्यार्थी मित्रांनो? की स्त्री शिकली पाहिजे, ती उच्च विद्या विभूषित झाली पाहिजे आणि उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी तिने स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर होतं स्त्री साक्षर करणे, तर दुसरं जटिल कार्य, व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे, हे अटीतटीचे कार्य. त्याच पद्धतीने पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकावे, हे महाकठीण काम होतं. की तो काळ असा होता, पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना कुठेही स्थान नव्हतं. आणि म्हणून हे जे स्त्रियांवरील पारतंत्र्याचं जोखड होतं, हे जोखड महर्षी कर्वे यांना उकडून टाकायचं होतं. परंतु मित्रांनो, हे कार्य करणे म्हणजे जणू काही गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखी क्षमता त्या ठिकाणी हवी होती. की एखादं रॉकेट पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाण्यासाठी त्याला गुरुत्वाकर्षण शक्तीबरोबर लढण्यासाठी दुप्पट त्याला क्षमता लागते, आणि ती क्षमता त्या ठिकाणी आवश्यक होती. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीने महर्षी कर्वे यांनी कार्य केलं. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच काही त्यांना महर्षी किंवा भारतरत्न पुरस्कार मिळाले नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. आणि म्हणूनच मित्रांनो, या समाजाने, लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. महर्षी ही पदवी दिली, तर राजमानसाने म्हणजे शासनाने सन 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांना डोक्यावर घेतले. मित्रांनो, एका वेळेला लेखक म्हणतात की एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. आणि म्हणून मी तिला केवढ्याने रागवलो. मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काही कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये. आणि यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ स्थापन केलेलं आहे की तू शिकावं, ज्ञानी व्हावं, उच्च विद्या विभूषित व्हावं आणि या समाजाबरोबर स्पर्धा करावी. आणि तू खुशाल या पुतळ्याच्या मागे बसून रडते, हे योग्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री शिक्षण हेच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरील अत्याचार थांबणार नाही. बरोबर आहे, असे कर्व्यांना वाटायचे. कारण हा जो समाज होता
हा परंपरागत समाज, या समाजावर परंपरागत जे संस्कार झालेले होते आणि तेच संस्कार कित्येक पुरुषांच्या हे ध्यानात येत नाही की आपण आपल्या आईशी, आपल्या बहिणीशी, आपल्या बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचे स्वप्ने, तिच्या भावना असतात, आकांक्षा असतात, विचार असतात आणि तिचे हे अस्तित्व मांडायला शिकवणे म्हणजे केव्हा शिकेल पुरुष? की जेव्हा तो खऱ्या अर्थाने सुशिक्षित होईल. आणि म्हणून कर्व्यांचं मत होतं की पुरुष शिक्षित झाला तर त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ही जी स्त्री आहे, ही स्त्री काय होईल? स्वातंत्र्य होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला भारत संपूर्ण स्वातंत्र्य होईल. आणि म्हणूनच पुरुषांचे ही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले जे महान कार्य आहे, हे महान कार्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वात जाईल आणि मग खऱ्या अर्थाने कोणाचेही डोळे टिचणार नाही, ते हसू फुलेल. अशा पद्धतीने महर्षी कर्वे यांनी आपलं जे कार्य आहे हे संपूर्ण कार्य या स्त्री शिक्षणावर केंद्रित केले. धन्यवाद.